उन्हाळ्यामध्ये शरीरामध्ये रुक्षता वाढते आणि उष्णता वाढते आणि त्यामुळे वाताचा संचय होत असतो आणि पित्त कुठेतरी वाढत असतं. मित्रांनो, या काळामध्ये जेवणामध्ये खोबऱ्याचा वापर जास्त करा. शेंगदाण्याचा वापर जास्त प्रमाणामध्ये करू नका. देशावरती शेंगदाणे जेवणामध्ये टाकण्याची पद्धत आहे, कोकणामध्ये खोबरं वापरण्याची पद्धत आहे. पण मी तुम्हाला सांगेन की उन्हाळ्यामध्ये खोबऱ्याचा वापर जास्त करा. खोबऱ्याचा वापर जर तुम्हाला करायचा नसेल, अनेक जणांना खोबरं जेवणामध्ये आलं तर ते खावंसं वाटत नाही, दातामध्ये अडकतं. म्हणजे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मला सुद्धा अनेक वेळा खोबरं म्हणा किंवा शेंगदाणे म्हणा सतत असे दाताच्या खाली आले तर नाही आवडत, जेवणाची काही प्रमाणामध्ये मजा निघून जाते. मग अशा वेळेला काय करायचं? आता उन्हाळा आहे तर खोबऱ्याचा वापर करायचा. तर खोबरं जे असतं ते घ्यायचं, ते एका मिक्सरमध्ये टाकायचं, त्याचं पाणी काढायचं आणि ते पाण्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये करा. त्याच्याने जेवण जे असतं ना ते चांगल्या प्रकारे स्निग्ध होतं, थंड होतं आणि पोटामध्ये गेल्याच्या नंतर शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी ते मदत करतं. किंवा तुम्ही असंही करू शकता की प्रत्येक वेळेला जेवणामध्ये खोबऱ्याची चटणी वापरू शकता. आपण बघा, ज्या वेळेला इडली खातो त्यावेळेला जी खोबऱ्याची चटणी बनवतो ती खोबऱ्याची चटणी तुम्ही घेतलात तरीही चालणार आहे. फक्त त्याच्यामध्ये मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलात तर बरं पडेल.